आता कायदेशीरदृष्ट्या आपण बघितलं तर सर्वप्रथम या ऍक्टमध्ये काही असं बंधनकारक नाही की मुलांनी आईवडिलांना टाकूनच दिलं पाहिजे किंवा घराबाहेरच काढलं पाहिजे। एका छताखाली राहूनही अनेक प्रकारे छळ होऊ शकतो। म्हणजे कोणाशी 8 दिवस एका छताखाली राहून न बोलणं हाही एक प्रकारचा छळ असतो। किंवा आपल्याबरोबर जेवायला बसून न देणं किंवा एका म्हणजे चांगल्या दर्जाचं जेवण न देणं, त्यांची औषधं वेळेत न देणं, म्हणजे मानसिक छळ जर करायचा म्हटला तर तो वेगळ्या प्रकारे होतो। आणि याच्यासाठी एका छताखाली राहून पण मानसिक छळ होऊ शकतो। आणि या पालकांना म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही या कोर्टांकडे आणि तुम्ही न्यायालयांकडे जा, ट्रिब्युनल्स आहेत। म्हणजे मी मगाशी पण तुम्हाला स्टार्टला म्हटलं की तुम्ही एक पाऊल जर पुढे चालला तर कोर्ट आणि NGOज आहेत, वकील आहेत जे पुढे येऊन तुम्हाला मदत करतील। म्हणजे मी स्वतःची बढाई नाही करत आहे। आजवर मी स्वतः माझ्या 18 वर्षाच्या कार्यकाळात मी 350हून अधिक प्रकरणं फुकट केलेली आहेत लोकांची, ज्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स आहेत, मुली आहेत, तळागाळातील काही लोक आहेत, काही मुलांमध्ये बरेच प्रकार येतात आपल्याकडे। म्हणजे आणि कसं म्हणजे आपलं एक समाजाला देणं लागतं आणि म्हणून हे केसेस मी फ्री करते। आणि या लोकांचे जेव्हा तोंडावर स्माईल येतं किंवा त्यांना त्यांच्या घरात पूर्णपणे राहता येतं, एखाद्या व्यक्तीची एखादी छोटीशी इच्छा असते मरण्यापूर्वी कुलदेवतेचं दर्शन करावं, तेही जर करायला मिळत नसेल तर तुमच्या ओळखीतलं कोणी असेल ज्याच्यावर असा अन्याय होत असेल, तुम्ही स्वतः पत्र लिहून त्याच्यासाठी दाद मागू शकता। तुम्हाला तुमचं नाव द्यायची गरज नाही आहे। जर कोर्टाला किंवा जे आपले ऑर्गनायझेशन असतील, पोलीस असतील, त्यांना कळलं की काही याच्यामध्ये खरंच ग्राह्य आहे तुमच्या पत्त्यामध्ये तर पत्रामध्ये, तर आज तुम्ही त्या माणसाचं खरंच भलं करू शकतात किंवा त्या बाईचं खरंच भलं करू शकता।